आपण अनेक वेळेस या ठिकाणी भोकरमध्ये येतात, मोर्चे असतील, आंदोलन असतील, पण येथील समाजाचे प्रश्न जैसे ते आहेत, समाजाच्या प्रश्नामध्ये काही कुठल्याही प्रकारचे प्रश्न आतापर्यंत सोडवले गेलेले नाहीत. बघा, सामाजिक प्रश्न सोडले गेलेत नाही हे बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु सामाजिकरित्या ज्या गोष्टी प्रलंबित आहेत त्याच्या सततीने पाठपुरावा करून त्या ठिकाणी सोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. भविष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक दृष्ट्या आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये मुलींचं असेल, मुलांचं असेल, ते त्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह त्या ठिकाणी झाले पाहिजे अशा पद्धतीची आमच्या सगळ्या लोकांची मागणी आहे. त्या गोष्टी प्रलंबित आहेत. मला वाटते जागेसाठी त्या ठिकाणी थोडीशी अडचणी भोकरमध्ये निर्माण झालेल्या आहेत. लवकर ते जागा वगैरे उपलब्ध झाली की ती वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात. आमच्याकडे पैसा आहे, परंतु जागेच्या काही अडचणी आहेत, त्याच्यामुळे वसतिगृह नवीन बांधकामासाठी त्याला काही अडचणी होत्या. सध्या आमचे जे वसतिगृह आहे ते भाड्याचे याच्यामध्ये चालू आहेत, त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आम्हाला सुविधा अपेक्षित आहे आमच्या पोरांसाठी त्या होत नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. पण भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही निश्चितच सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. आता आपण म्हणलात की राजकीय आरक्षणामध्ये घुसखोरी होते. आता आपण बघितलं, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, या आरक्षण सोडत जाहीर झाले. पण अनेक ठिकाणी असं, नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असं झाले, मुदखेड असेल, उमरी असेल किंवा आता अनेक ठिकाणी असं झाले की त्या ठिकाणी समाज नसताना देखील एसटी कॅटेगरीसाठी जागा आरक्षित झालेल्या आहेत. एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून घटनात्मक ज्या काही सेन्सेस ज्याला म्हणतो आपण, जनगणनेची जी नोंद असते, त्या जनगणनेच्या नोंदीसाठी जे क्रायटेरिया जे काय असते मतदाराच्या संदर्भामध्ये निवडणुकीसाठी म्हणून, त्या भागामध्ये जर त्या जमातीपैकी असणाऱ्या त्या जनगणनेमध्ये नोंद केली असेल, त्या ठिकाणी सेन्सिसचे लोक ठरवत नाहीत की हा खरा आहे की खोटा आहे, पण ते नोंद झाली असेल तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या भागाचे असणारे रिझर्वेशन त्या ठिकाणी होतात. आणि त्या ठिकाणी तो मूळ जमातीमधला तो आदिवासी आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आमच्या जात पडताळणी समिती आहे. आणि जिथे आमची संख्या नसेल तर त्या ठिकाणी ज्यांना त्या नोंदणीमध्ये तशा पद्धतीच्या जमातीचा उल्लेख असेल तर त्याचा लाभ तो निश्चित त्या ठिकाणी घेतलेला आहे, याची कल्पना आम्हाला त्या आहे. आणि माझा बोलण्याचा तोच उद्देश होता की इथून पुढे आमच्या आदिवासी लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी आम्ही खरे हक्कदार आहोत त्या हक्कापासून जर वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थाने हे घटनात्मक असतं. आमच्या हक्काचं, अधिकाराचं त्या ठिकाणी त्यापासून वंचित राहतो, हे खऱ्या अर्थाने घटनेचं आणि आमच्या हक्काचं अवमूल्यन आहे, हे सरकारने त्या ठिकाणी त्याची नोंद केली पाहिजे. या संबंधाने सुद्धा आम्ही पाठपुरावा त्या ठिकाणी करतो. आपण बोलता बोलता एक गोष्ट बोलून गेलात की 350 वर्ष काल 2 बालकांनी एक महामानवाच्या नावानं झाले, त्यासाठी 3,500 कोटी रुपये सरकारने त्यांना दिलेले. मग 150 वर्ष भगवान बिरसा मुंडा यांच्या बाबतीमध्ये आपण काय बोलला? याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू होता, परंतु सरकारच्या थोडेसे वेळेअभावी त्या ठिकाणी झालेले नाही. परंतु 4ही विभागामध्ये भगवान बिरसा मुंडाची 150वी जयंती आदिवासी विभागाने त्या ठिकाणी साजरी केलेली आहे. परंतु म्हणावं तशा पद्धतीने झाल्यानं याची असणारी खंत त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आपण सरकारकडे काय आव्हान करणार आणि काय मागणी करणार भविष्यामध्ये? घटनात्मक आणि संवैधानिक जे काही हक्क आणि अधिकार आदिवासींचे आहेत ते हक्क आणि हा अधिकार आम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. सरकार म्हणून सरकारने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. सरकार म्हणून ह्या उपेक्षित असलेल्या आदिवासीच्या पाठीमागे त्यांच्या न्यायाच्या बाजूने सक्षम असं उभं राहिलं पाहिजे, अशा पद्धतीने सरकारला आमची मागणी आहे. आणि असंच आम्ही लोकांच्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतो. जिल्ह्यातला सर्व आदिवासी समाज एक आदिवासीचं नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहतो. आणि जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे प्रश्न असतील, त्यानंतर स्वावलंबन योजनेच्या निधीचे प्रश्न असतील, प्रलंबित आहे. यासाठी आपण सरकारकडे काय पाठपुरावा करणार आहात का त्या संदर्भात? हे बघा, 17 संवर्गाच्या पेसाच्या अंतर्गत नोकर भरतीच्या संदर्भामधला असणार आता शेवटच्या टप्प्यामध्ये मागच्या 6 ऑक्टोबरलाच त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस होती ती आपल्या बाजूने निकाल झालाय. ती जागा सुद्धा भरण्याचा आपण प्रयत्न करतो आणि या आठवड्याभरामध्ये शासनाचा JR सुद्धा त्या संदर्भामध्ये निघेल. अशा अनेक जे काही प्रश्न आहेत, एकाच वेळी सगळे प्रश्न आमचे सुटणार नाहीत. आणि म्हणून सांघिकरित्या ह्या सगळ्या गोष्टीची सामूहिक जबाबदारी म्हणून मी जरी आमदार जरी असलो तर समाज आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांची सामूहिक समाजाच्या उत्थानासाठी काम करण्याची नैतिक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी स्वीकारूनच आम्हाला हा लढा सातत्याने त्या ठिकाणी पुढे न्यावा लागणार, अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. आज भगवान बिरसा मुंडाची बऱ्याच ठिकाणी जयंती साजरी करण्यात आलेली नाहीये, या बाबतीमध्ये सरकारकडे तुम्ही काय मागणी मागणार? शासनाने सर्वच महापुरुषांच्या जयंती शासकीय स्तरावर त्या ठिकाणी साजरे झाल्या पाहिजे अशा पद्धतीचा शासन निर्णय सरकारने काढलेला आहे. ज्या ठिकाणी कोणी जयंती साजरी केली नसेल, कदाचित त्याला बिरसा मुंडाच्या प्रती कुठलं प्रेम किंवा जिव्हाळा नसेल, तो जरी भाग नसेल तर तसे निदर्शनास आमच्या आले तर निश्चितच त्याच्यावर कारवाई करण्याच्या संबंधित विभागाला सूचना देऊ. धन्यवाद.